मोदी सरकार विरोधात सोलापुरात इंडिया आघाडीची जोरदार घोषणाबाजी। ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वात ही निदर्शने झाली। यात माकप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। जो हिटलर की चाल चलेगा वही हिटलर की मौत मरेगा अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच मोदी शहा मुर्दाबाद अशा घोषणा देत हुकुमशाही नहीं चलेगी असेही बजावण्यात आले। या निदर्शनात काळे, भगवे, लाल तिरंगी झेंडे घेऊन कार्यकर्ते, महिला सहभागी झाले होते। सोपं नाही, त्यामुळे आपल्याला आपला आवाज त्या दिल्लीपर्यंत जाण्यासाठी जोरात घोषणा द्यावी लागणार आहे। त्यामुळे सर्वांनी माझ्या पाठोपाठ एकदा जोरात घोषणा द्या। अरे मोदी तेरी तानाशाही, अरे मोदी तेरी तानाशाही, अरे मोदी तेरी तानाशाही, अरे मोदी तेरी तानाशाही, अरे मोदी तेरी हिटलरशाही। सरकारचा लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा, अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी आता देश बचाव, मोदी आता देश बचाव, मोदी आता सर्वपक्षीय इंडिया आघाडीच्या वतीने आज रोजी या ठिकाणी धरणे आणि निदर्शने करण्यात येत आहे। नरेंद्र मोदी होश में हो, नरेंद्र मोदी होश में हो, होश में हो, होश में हो, भाजप सरकार होश में हो, होश में हो, होश में हो। अरे कुणाचा इंडिया आघाडी, अरे कुणाचा इंडिया आघाडी, 146 खासदारांना निलंबित करणाऱ्या मोदी सरकारचा, 146 खासदारांना निलंबित करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी हिटलरशाही, मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकारचं करायचं काय, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार। अरे तख्त बदला, ताज बदला, अरे तख्त बदला, ताज बदला, अरे आवाज दो। असतात महाभारतामध्ये जसं कुंती सगळ्याला न्याय देत होती त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या पक्षांना सांभाळायचं नसेल। तुम्ही बी आहात, आम्ही बी आहात, बोंबलत बसा सगळे। इतकी भयानक परिस्थिती अहो कधी ऐकलात? देशाच्या संसदेमध्ये अतिशय वाईट घटना यावेळी घडली की ज्याच्या लेटर पॅडवर त्यांच्या जवळच्या मित्रांना इंडिया आघाडीचं या मोदी सरकारला धक्का देण्यासाठी या सोलापूर शहराच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र आलेले सन्माननीय व्यासपीठ उपस्थित लढवय्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि बांधवांनो, आपल्याला संसदेवरती काही तरुण घुसले, संसदेच्या आत घुसले, संसदेच्या बाहेर सुद्धा होते आवारामध्ये, परंतु ज्याचा उल्लेख झाला आता की भाजपचा एक खासदार नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा.